करण करण तांडेल, संदेश राठोड या सरांचं मात्र दिवाकर मात्रे सर मात्र स्वागत करेल. तुम्ही घ्या ना, दिवाकर मात्रे सरांच्या हस्ते मात्र त्यांचं स्वागत केलं जाते. चला मॅच होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मार्कवर आणि स्ट्रायकर बॅट्समन सुरेश त्याच्या जोडीला चंद्रकांत. ही जोडी आपण दोन्ही संघाला देऊया बेस्ट ऑफ लक्स. मॅच होते सुरुवात. कोलबट टप्प्याचा चेंडू होता. इथून मात्र जबरदस्त रीतीने खेळून काढलाय आणि श्री गणारया केलाय एक दव्यांनी. कांदिवली मास्टर्स नक्कीच सर्वच खेळाडू मास्टर आहेत आपण हेच म्हणूया, कारण की 40+ क्रिकेट जुनं ते सोनं असं म्हटलं जात आहे. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा चेंडू त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि खऱ्या अर्थाने सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये मात्र कॅच पकडली जाते. विकेट नंबर बाद. फर्स्ट विकेट इज गॉन. नक्कीच आज आपण 40+ क्रिकेट स्पर्धा पाहतोय. महालक्ष्मी चषक. आज आपण आलोत दमण मध्ये, रायगड म्हणा, मुंबई विभाग म्हणा. आज खूप चांगले खेळाडू आणि त्याच्या कमेटीच्या माध्यमातून आज आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं मात्र आज स्वागत केलं जाते. एक चांगलं छायाचित्र कैद मात्र केली जातात. एक गोड आठवणी त्यांच्याकडे साठवून ठेवण्याचा प्रयत्न हे त्यांचा दिसतोय. नवीन फलंदाज मध्ये दाखल झाला आहे. यावेळीला सरळ बॅटने फटका खेळला होता. फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. दॅट्स अ ब्युटिफुल रनिंग मॅरेथॉन कॅच मात्र पकडली जाते. बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी बाद. एक लॉइड, नक्कीच टोपण नाव लॉइड असं होतं आणि काय जबरदस्त कॅच घेतली. ओरिजिनल नाव नक्कीच लॉइड. आपण कॅरेबियन देशातील लॉइड याचं नाव ऐकलं असेल. खूप एक चांगले खेळाडू आणि भाटी कोलीवाडा ते कॅरेबियन परिसरामध्येच राहतात. हॅट्रिक्सचा चेंडू बघूया. हॅट्रिक्स या स्पर्धेमधील हॅट्रिक्स मध्ये पूर्ण करेल का गोलंदाज रुपेश कोहली यांना संधी आहे. राजू नवीन फलंदाज. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिकचा चेंडू इथून मात्र मिस करेल. पंजाचा येईल व्हाईटचा इशारा. रूल नंबर 22. एक धाव अतिरिक्त धावेने सुरुवात झाली. 2चा आकडा आलाय बघा. 3 चेंडू झाले, 2 धावा, 2 गडी बाद. एक स्वच्छ एक चांगलं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. गुजरात परिसरातील दमण येथील आपण आलोत. पुढाऱ्यांचा चेंडू त्या अडीवरतीने टॅप केलाय ऑफ साईडला. जिथून मात्र क्षेत्ररक्षक ज्याप्रमाणे थोडस अडथळा निर्माण झाला होता खेळाडूला. भाटी मास्टर संघ फिल्डिंग करते. 4 चेंडू 3 धावा 2 गडी बाद. पुढचा बॉल. ओरपीचा चेंडू कार्पेटला रोल करून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केलाय. इथून मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी खूप चांगली जबरदस्त. एक चांगली फेकी एकच धाव मिळेल. 10-1 ने पुढे पळाव होईल. 4 धावा 5 चेंडू 4 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकातील. आमची ओमसाई स्पोर्ट्स अँडर टीम खूप चांगलं कार्य करते. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये त्यांचं पाहायला मिळते. त्यांचा सुद्धा खूप आभार असेल. खेळलेला पट्टा. इथून मात्र आणखीन एक विकेट बाद. एका षटकामध्ये 3 विकेट 4 धावा. खूप अतिशय चांगला षटक मात्र संपन्न होईल. पदाधिकारी
नक्की सर नक्कीच हेमंत भंडारी स्वप्नील कोळी देवेंद्र केनी तसेच हेमंत भंडारी नक्कीच सर्वांना विनंती असेल तुम्ही मुख्य व्यासपीठावर या तुम्हाला विनंती असेल श्री मुकेश भंडारी सर इथे मात्र तुम्हाला सांगायला तुम्ही या मला 4 माणसं द्या 4 माणसं दे सामान मी भरी देईन जी काही सूचना असतील ती तुम्हाला दिली जातील षटक क्रमांक 2 आपण पाहतोय गोलंदाज आलाय निशांत कोळी सुरेश ऑन स्ट्राईक मार्क कोलबट टप्प्याचा चेंडू जबरदस्त मिचेल स्टार जसप्रीत बुमराह कगिसो रबाडा ची आठवण करून देईल हा गोलंदाज अतिशय वेगवान मारा केला होता आणि कोलबट टप्प्याचा चेंडू पुढचा बॉल या षटकातील यावेळेला सरळ बॅटने फटका केला होता कार्पेटला रोल करून चेंडू निघून जातोय तत्पूर्वी दुसऱ्या धाब्यांचा प्रयत्न पूर्ण होईल खूप चांगला फटका होता दोन्ही धावसंख्या पुढे पुढे होईल 6 धावा 3 गडी बाद 8 चेंडूचा खेळ झालाय 6 धावा 3 गडी बाद तो ड्रा कुठे मी बनवलेले ड्रॉप गोलंदाजी ही जमेची बाजू दिसते निशांत कोहलीची 3 चेंडू हाताळले 3 धावा खर्च केलेत धावा झाले 7 भारतीय संघाची महिला संघाची कॅप्टन्स हरमनप्रीत कौर तिचा जर्सी क्रमांक 7 तिच्याच माध्यमातून मात्र आज भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यात यश मिळालं होतं पुढचा बॉल आणखीन एक जबरदस्त या गोलंदाजी मी तारीफ करेल निशांत कोहलीची काय जबरदस्त गोलंदाजी करतोय डॉट बॉल कोहली परिवार कौटुंबिक तर्फे दिव्यांग साठी 1100 रुपयाची आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद मंडळ आभारी आहे पुढचा बॉल इथून मात्र लेफ्ट साइडला भटकतो लाईन मध्ये एक धाव मात्र घेतली जाईल वाईट +1 असे 2 धावा ऍड होतील मड ए वर्सेस मड बी टॉस साठी या मड ए आणि मड बी या दोन्ही संघास विनंती असेल आपण या आजच्या दिवसातील एक संघ आपल्याला पाहायला मिळेल चला प्लीज मड ए आणि मड बी तुम्हाला यायचं टॉस साठी या मंडळाचे खजिनदार स्वप्नील किनी याच विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर स्वप्नील कोहली यू मिस आय डेफिनेटली क्लीन बॉल फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मड ए आणि मड बी असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील ए पॅनल मधून या दोन्ही संघामध्ये टॉस होईल पुढच्या पेरिंग करता जो संघ जिंकणार तो मात्र आजच्या दिवसातून फायनल मध्ये प्रवेश करेल लक्षात घ्या फायनल मात्र उद्या खेळले जाईल आजचा पहिला दिवस आहे यावेळेला अल्कसा टॅप करण्याचा प्रयत्न पाहूया पंचांचा इशारा अंपायर बॅट को लगाए यस बल्ली को लग के 1 रन्स प्रदीप पाटील ॲज करून मात्र 100 रुपये जमा झालेले आहेत त्यांचं मंडळ आभारी आहे तर की जे आज समालोचकासाठी उपस्थित झाले होते पालघर या बहाडोली या विभागातून धावफलक जाऊन पडलाय 10 धावा 4 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक बाकी असेल लक्षात घ्या 2 षटकाचा खेळ संपतो धावसंख्या झाली ती 10 आणि आपण बघतो आता शेवटचं षटक किशोर कोहली टाकण्यासाठी येतोय समोर फलंदाज जयदीप शिंदे एक आक्रमक फलंदाज
शेवटच्या शतकामध्ये कमीत कमी जास्त धावा कुटाव्या लागतील कांदिवली मास्टर्स या संघाला, कारण भाटी मास्टर संघ म्हटलं तर एक बलगट संघ आहे, एक फलंदाजीचा एक परिपक्व असा संघ आहे. व पहिला चेंडू इथं कार्पेटच्या सहाय्याने चेंडू होते मिड विकेटच्या दिशेने, एकदा पूर्ण थोडं गचाल शतरक्षण, त्या गचाल शतरक्षण म्हणजे एक होती त्या 2 कन्वर्ट झालेले आहेत. एक धावेमध्ये 2 कन्वर्ट होत आहेत. त्या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली होती 12 या धावसंख्येवर. कांदिवली मास्टर्स प्रथम फलंदाजी करताना 12 धावसंख्या झाली. तिसरं शतक प्रगतिशील आहे. पुन्हा एकदा गोलंदाज किशोर कोळी आपल्या शतकातील पुढचा चेंडू, फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला मोठा फटका, एक समाचार घेण्याचा प्रयत्न, मात्र राजू कोळी याच्या पुढे टप्पा पडतो. एक धाव पूर्ण आणि काही शतरक्षण असेल, रिले थ्रो दिला जातोय. बघा नेहमी क्रिकेट खेळत नाही राजू कोळी, फक्त आणि फक्त कुठे बाहेर आल्यानंतर क्रिकेट खेळता जाते, पण अप्रतिम असं शतरक्षण बघायला मिळतंय. या एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 14 या धावसंख्येवर. 14 धावा 4 फलंदाज बाद शेवटचं शतक. आता मात्र चांगला फटका पण शतरक्षक देतोय उमेश कोहली याच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार 6 या धावसंख्येसाठी. एक जबरदस्त शतरक्षण करण्याची प्रयत्न केला होता, ट्राय केली होती, पण उमेश देखील खूप उंच आहे. बघा कम से कम त्याची जर हाईट बघायला गेली तर 6 फूटच्या जवळ असेल. त्याची उंची देखील एक जंप घेतली होती, पण त्याच्यावरून चेंडू स्पर्श झाला होता त्याला, पण तो जातो 6 या धावसंख्येसाठी. आणि 6 धावसंख्येच्या साह्याने धावसंख्या पोचलेली होती 20 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. किशोर आपल्या शतकातील पुढचा चेंडू देखील तसाच फटका, पण खराब शतरक्षण आणि या खराब शतरक्षक नमुना येतो तो 4 या धावसंख्येसाठी. स्वप्नील कोहली मनोरी मास्टर संघाचा स्वप्नील कोहली जिथे कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री कक्षामध्ये या. स्वप्नील कोहली मनोरी मास्टर संघाचा खेळाडू, हा खेळाडू जिथे कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. 4 धावीच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 24 या धावसंख्येवर. जयदीप शिंदे वैयक्तिक 15 खेळतो, 5 चेंडूला सामोरे गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक सिक्सर आणि एक बाउंड्रीज देखील आहे, म्हणजे अप्रतिम असा फलंदाज. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, बरोबर चेंडूच्या बॅटच्या खट असं म्हणा की मिस टाइम स्ट्रोक होतोय. मारायचा होता ऑन साईडला, पण तिथे चेंडू जातोय ऑफ साईडला आणि धाव बाद होतो. जल्लेशच्या फलंदाजाला आपलं विकेट सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 25 या धावसंख्येवर. शेवटचा एक काही मला वाटतं शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जयदीप शिंदे तयार होतो. 16 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय. टोटल धावसंख्या झाली ती 25. सुरेश सावर्डेकर नवीन फलंदाज आलेला आहे. डिस्कस चालू आहे 2 फलंदाजामध्ये. किशोराच्या शतकामध्ये आतापर्यंत जर बघायला गेलं तर 15 धावा कुठल्या गेल्यात, 2 डबल, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. गोलंदाज किशोर. आता बघूया पंच काय दर्शवतात आपल्याला कळेल. अंपायर क्या हुआ हम लोग को भी बताइए जरा. यस आई थिंक इट इज आउट. लास्ट बॉलला वॉर्निंग दिली जात नाहीये. रूल क्रमांक 30 वाचा, तुम्हाला समजेल. एखाद्या वेळेस आम्ही देखील भरपूर वेळा वाचले, पण रूल क्रमांक 30चा जो इथं जो नियम आहे त्या नियमासून इथं फलंदाज बाद होतोय. पंचांबरोबर कोणताही वाद घालायचा नाहीये. डोंट अग्री विथ द अंपायर बिकॉज अंपायर द मेन थिंग इन दिस गेम. पंच हे क्रिकेटचं दैवत असं म्हटलं जातं आणि त्या दैवताबरोबर कोणताही तुम्ही वादविवाद करून घ्यायचा नाहीये. धाव संख्या झाली ती 29 आणि मला वाटतं 30 धावेचं टार्गेट समोर सेट करून 25 आणि 26 धावेचं टार्गेट सेट करून ठेवलेलं आहे ते भाटी मास्टर्सच्या संघाला, कांदिवली मास्टर्सच्या संघाला. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मड आणि मडवी 2 संघ आपल्या समोर येत आहेत. येस, मुंबई क्रिकेट असोसिएशन 50 प्लसचे अध्यक्ष मान्य श्री राजू पाटील याचे शुभ हस्ते टॉस होणार आहे.
आपल्यामध्ये बघितलं की आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन टेनिसचे मान्य श्री राजू पाटील 50+ चे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी बस टॉस होणार आहे. बोथ कॅप्टन्स आर रेडी फॉर द टॉस. एका बाजूला सोमनाथ कोहली, दुसऱ्या बाजूला शशांक कोहली. दोन्ही संघ मर्ज आहेत आणि या दोन्ही संघाच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर बघूया कोणता संघ वर्चस्व गाजवतोय. बघा प्रिटेक्शन, कोणी अंदाज लावू शकणार नाही कोण जिंकेल म्हणून. सलामीचे बॅटर आलेले आहेत मनोहर आणि रुपेश. टार्गेट समोर सेट करून ठेवलेलं आहे कांदिवली मास्टर्सच्या संघाने भाटी मास्टर्सच्या संघासमोर. आणि बघूया किती शतकामध्ये पूर्ण केलं जाते, की डिफेंड केलं जाते गोलंदाजाकडून ते बघायचं आहे. येस, आपल्यामध्ये एक चांगले समालोचक आले होते प्रदीप पाटील आजच्या दिवसाकरता, आणि ते आज आपल्यापासून जात आहेत कारण त्यांना थोडी रजा घेत आहेत. त्यांना काही काम आहे, अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे त्यांना आपण ते जे काही त्याचं मला वाटतं ते त्याला दिलं जाते. नंबर 1चं शतक टाकण्यासाठी गोलंदाज सुरेश पाटील. पहिलं शतक टाकण्यासाठी जो स्ट्राईकवर फलंदाज एक आक्रमक रुपेश कोहली, नॉन स्ट्राईकवर मनोहर कोहली. हे दोन्ही असे परिपक्व असे फलंदाज भाटी मास्टर्स या संघाचे. आणि दोन्ही मास्टर या दोन खेळाडूंनी खूप अशी मेहनत घेतलेली आहे या भाटी मास्टर क्रिकेट संघाला पुढे आणण्याचं, एक प्रगती पथावर पोहोचवण्याचं. आणि क्रिकेटचं सौंदर्य आपण बघायला मिळतं की आपल्या दमनच्या ग्राउंडवर बघायला मिळतं. थँक्यू पाटील सर. येस, आपण आपल्यापासून रजा घेत आहेत पाटील सर. थँक्यू फॉर युअर गुड टाइम. या सेमीफायनल 4 षटकाचे असेल. पहिला चेंडू बघा, नो मॅच लँड मध्ये पाठवला जातो. राजू पांडे पोहोचतो की बॉल, पण चेंडू पोहोचतोय पहिला जिंकलेला तो बॉल रेसिसच्या याच्यामध्ये. आणि पहिल्या चेंडूवर येतो खणखणीत चौकार कव्हरच्या दिशेने. आणि 4 धावसंख्येने रुपेश यांनी आणि आपल्या संघाचा श्री गणेश आणि स्वतःचा देखील श्री गणेश 4 या धावसंख्येने केलेलं आहे. बघा, खूप सुट्टी भेटली होती आम्हाला. पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट्री कक्षामध्ये आलोत. आमचे तांबोरे सर आमच्या बरोबर आहेत. एक चांगलं असं व्यक्तिमत्व ज्याने आम्हाला सकाळपासून खूप प्रभावित केलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा तो चेंडू, पण आता मात्र थोडा तांबोरे सर बघितलं हा चेंडू थोडा लो राहिला आणि खाली राहिल्यामुळे त्या फलंदाजाला काही करता आलेलं नाहीये. चेंडू विकेटवर गेलो होतो मागच्या मॅच पंचांसाठी.
तर थोडीशी विकेट बाउन्स थोडस कमी पाहायला मिळतोय. येस आपण तांबोरे सर बघतो की आता थोडं आपण सायंकाळकडे आलेलो आहोत. हे सायंकाळामध्ये थोडं विकेट देखील थोडे लो झालेलं आहे. पुढचा चेंडू सुरेश पाटील यांचा आणि काय जबरदस्त फटका पुरा एकदा, पण तिथं मग प्रोटेक्शन दिसतंय. स्वीपर कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव हा ना करता पूर्ण झालेली आहे. तुम चलो मैं आता असं म्हटलं जाते आणि तेच पूर्ण केलं 2 फलंदाजाने. या 2 धाव संख्येने धाव संख्या टोटल पोहोचलेली ती 6 या धाव संख्येवर. 6 धावा बिनगडी बाद. पहिलं शतक मार्गस्थ आहे. चांगल्याशा या दिलीप नगरच्या चांगल्याशा जबरदस्त ग्राउंडवर पुढचा चेंडू जबरदस्त ड्राइव्ह आणि या चेंडूला रोखणं खूप कठीण आहे. चेंडू 4 या धाव संख्येसाठी हा कव्हर ड्राइव्ह जर बघितला तांबोरे सर एक अप्रतिम असा क्लास क्रिकेटची प्रतिमा आणि क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. येस तांबोरे सर, पण मग ते असे काही फटके आहेत ते कमी बघायला मिळतात क्रिकेटमध्ये. कारण आपण बघतो की षटकार बुमराह देखील मारू शकतो, कव्हर ड्राइव्ह मारताना खूप फलंदाजांना असा त्रास होत असतो. येस मिस्टर जोकिम. येस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कव्हर ड्राइव्ह जर बघायला तर विराट कोहली या फलंदाजाचा नंबर 1 एक बादशाह समजला जातो. पण एकदा सुरेश पाटील आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू इथं मला वाटतं बघा. येस मला फलंदाज बात कारण बॅटच टेकली नव्हती रुपेश यांनी, फक्त तरंगत बॅट घेऊन आला होता आणि त्याला माहिती देखील नव्हती की ह्या साईडला थ्रो केला जाईल म्हणून. काय माइंड असेल किशोर कॅप्टन यांचं की त्यांनी नॉन स्ट्राईकला थ्रो केला आणि या नॉन स्ट्राईकला थ्रो केल्यामुळे फलंदाजीचा बाद होतोय. बघा काही मनोरी मास्टर संघाचे खेळाडू माझ्यासाठी थांबलेले आहेत. थँक्स फॉर द वेटिंग. बघा आपल्याला उद्या देखील एक चांगली स्पर्धा इथं बघायला मिळेल. ज्या अपंगाच्या मदतीमुळे आपण अपंगांना जी मदत करतो त्याचं ऑफिस आपल्या जवळ उघडे. ओ व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका पुन्हा एकदा तांबोरे सर. याला म्हणतात स्क्वेअर ड्राइव्ह. खरोखर वीरेंद्र सहवागची आठवण करून दिली मनोहर यानं आणि चौकार जातोय. सर आपण जर बघितलं तर जी मनगटी फटके असतात त्यामध्ये एक वेगळाच क्लास असतो आणि ते फटके खेळायला जात खरं अर्थाने पुस्तकी फटके मात्र आज पाहायला मिळतात. पुस्तकामध्ये लिहिणारे फटके आहेत, एकदम कॉफी बुक स्टाईलचा हा फटका. या फटक्याला मिळतात 4 धावा. मनोहर यांची बॅटिंग जर अप्रतिम. या खेळाडूनं जी अगोदरची एक स्पर्धा झाली ती कुलवमच्या ग्राउंडवर मॅग्निफिशंट ग्राउंडवर बी संघाने आयोजित केली गोरा या संघाने. त्या खेळाडूने 25 धावा केल्या होत्या. धाव संख्या झाली 14 धावा. एक फलंदाज बाद, एक शतकाचा खेळ संपलेला आहे. आता फक्त 12 मध्ये 12ची गरज आहे. म्हणजे वाजल्या 12 आणि 12 देखील कोणाच्या वाजणार आहेत. आता वाजून गेल्यात 12 पुन्हा वाजतील. आमच्या तर रात्री 12 वाजल्याच होत्या. नंबर 2चं शतक सुरेश सावर्डेकर येतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट मारा. समोर फलंदाज विकेट काढण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जातो फायलिंगचा. फुटबॉलची किक पुन्हा बघायला मिळेल. चेंडू बघा. ओ शिंदे काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. जयदीप शिंदे दिवाकर म्हात्रे सरांकडून एक किक बघायला भेटली फुटबॉलची. म्हणजे फुटबॉल दिवाकर म्हात्रे सर फुटबॉल देखील खेळतात. क्रिकेटचा खेळ सामना चालू पण फुटबॉलचा सामना देखील प्रात्यक्षिक इथे बघायला मिळतंय. या 3 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 17 या धाव संख्येवर. ज्या हँडिकॅपला कोणाला जे अजून मदत करायची असेल तर आपलं ऑफिस उघड आहे. येऊन ते ऑफिसमध्ये आपले पद अधिकारी बसले त्यांच्याकडे जायचे. पुढचा चेंडू उंच उडालेला आहे. क्षेत्ररक्षक जातोय जल्लेश, पण जल्लेश याला देखील झेल पकडता आलेला नाहीये आणि तिथं एक सिंगल मध्ये दुसरी काढायचे 2 फलंदाजांना विचार केला होता. पण नंतर काय विचार त्याचा मला वाटतं झाला तो एकाच धावेवर दोन्ही फलंदाज कंटेन राहिलेले आहेत. या एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 18 या धाव संख्येवर. 10 मध्ये 8 ची गरज आहे. 10 मध्ये 8. सुरेश सावर्डेकर फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला मोठा फटका आहे. ओ खराब. या खेळाडूंकडून खूप मिस्टेक कमी होत असतात पण बघा चांगल्या खेळाडूंकडून झेल सुटले जात आहेत. आपण विराट कोहली म्हणा, रोहित शर्मा म्हणा, सूर्यकुमार यादव म्हणा, असे काही खेळाडू आहेत. एक असं स्तर त्यांनी गाठलेलं आहे क्रिकेटमध्ये खूप पुढे आहे. त्या खेळाडूंकडे झेल सुटतो तर आपले जयदीप शिंदेचं नाव काय. चांगले खेळाडू आहेत जयदीप शिंदे देखील. पुढचा चेंडू ब्लॉक मध्ये होता पण तो बॅटच्या एजला लागून चेंडू जातो लेग स्लिपच्या दिशेने एक सिंगल साठी आणि सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 2-0 20 या धाव संख्येवर. आता 8 मध्ये 6 ची गरज आहे.
बघूया किशोर आपल्या इराद्यामध्ये आपलं प्रति उत्तर दाखवतो की या चेंडूवर सामना संपवतो की काय असं. हो नाही, बॅटची कट लागून पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला चकून झेल होता, पण झेल थोडा खाली होता चेंडू देखील, कारण यष्टीरक्षक बघा त्याला देखील 2 डोले आणि 2च हात आहेत, त्याच्यामुळे त्याच्याकडून देखील मिस्टेक्स होणं देखील पार्ट आपण बघतो की त्याच्याकडून देखील मिस्टेक होत आहेत. आणि एक सिंगल, या सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 21. सावर्डेकर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज, 7 मध्ये 5 ची गरज. आता मात्र ऑन द राईज खेळला चेंडू होते लॉंग ऑनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि दुसरे धावेला. हो यस, बघा एक मिस्टेक, चुकीला माफी नाहीये. दगडी सालमध्ये आपल्याला म्हटलं होतं की चुकीला माफी नाहीये, ती चूक इथं केलेली आहे आणि चुकीला माफी नाहीये. 2 धावा मिळत आहेत. अरुण गवळी साहेबांचं ते चित्रपट त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट आलं होतं आणि त्याच प्रत्यक्षात आपण बघतो की जिथं 1 होती तर 2 धावा कन्वर्ट केल्या आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 23 या धावसंख्येवर. आता फक्त 3 धावांची गरज आहे, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सकाळपासून आपण बघतोय आपले तांबोरे सर, त्याच्यानंतर पाटील सर जे होते आणि त्या काही मला वाटतं दुसरे उलवनड राजू दादा देखील, राजू गुडी सर, त्यांनी देखील चांगलं आपल्याला कॉमेंट्री करून ऐकून दाखवली. प्रतिम असं हे आपण बघतोय की कोल्हे अग्रेकचं समाज मंडळ चलो दमन क्रिकेट स्पॉटी स्पर्धा श्री महालक्ष्मी चषक, याच्यामध्ये आपल्याला भरपूर जे डोनेटर्स आहेत, भरपूर कॉमेंटेटर्स आहेत, भरपूर मान्यवर आपल्याला उपस्थिती लागलेली आहे. हो चेंडू जातो फायनलच्या दिशेने, सिंगल काढलेली दुसऱ्या धावेसाठी, पण दुसरी धाव आता बघा दुसरी देखील नाही. आता मात्र फलंदाज बाद होतो. उद्याच्या दिवसात तुम्हाला ठीक 8:30 वाजता हजेरी लावायची आहे. आपण मॅचकडे जाऊया. सध्या मॅचकडे स्कोअर बनवायचा आहे, फक्त 2 धावा बनवायचे 5 बॉल मध्ये. तर नक्कीच उद्या ठीक 8:30 वाजता तुम्हाला हजेरी लावायची, लक्षात घ्या. जे उद्या खेळणारे संघ असतील 12 किंवा 14 संघ असतील त्यांना 8:30 वाजता मैदानात यायचं आहे. इथे ड्रॉ टाकले जातील आणि एखादा संघ जर उशिरा झाला तर त्याला तुम्ही जबाबदार राहतील, लक्षात घ्या. मग त्यांना 2 किंवा 1 षटकांचे देखील सामने खेळावे लागतील. त्यांची ओव्हर नक्कीच आम्ही कमी करणार. जे अगोदर येणार संघ 8:30 त्यांचे ड्रॉ टाकण्यात येतील आणि त्यांची मॅच 3 षटकांचीच होईल आणि जर लेट आले तर तुम्हाला षटक कमी करण्यात येतील, याची दक्षता घ्यावी. बघा एकदा मी सूचना देतोय, 8:30 वाजता उद्याच्या दिवसात मात्र जे उद्या खेळणारे संघ 14 संघ असेल 16 संघ असेल त्यांचे ड्रॉ टाकणार आहेत. 8:30 वाजता परफेक्टली 8:30 वाजता ड्रॉ टाकणार आणि पहिला चेंडू 9 वाजता पहिला बॉल पडला जाईल, लक्षात घ्या. जे संघ उशीर येतील त्यांना पॅनलिस्ट दिलं जाईल. आज जसे आपण ज्याप्रमाणे बॅट्समॅनला एक पॅनल्टी दिली किंवा षटक कमी केले त्याच प्रकारची पॅनल्टी मात्र लावण्यात येईल. विकेट बाद होते एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. खरोखरच 2 चेंडूवर 2 फलंदाजांना बाद केलं. गोलंदाज कोण आहे आपल्याकडे? अक्षत यांनी 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. एक धावबाद, एक एलबीडब्ल्यू. यासाठी अजून 4 मध्ये 1 ची गरज आहे. 2 रनआउट आणि 1 एलबीडब्ल्यू म्हणजे 3 चेंडूवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. राजू पंडित बघतोय आपल्या मोठ्या डोळ्याने आमच्यासमोर की काय बोलतोय. आता 3 मध्ये 1 ची गरज. नवीन फलंदाज येतोय. त्या फलंदाजाचा गाजा आवाज आहे या मास्टरच्या संघामध्ये. कोल्हे अग्रेकचा समाज उमेश कोळी. सेमीफायनल 4 ओव्हरचे असेल याच्याकडे देखील लक्ष द्या. पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय विश्वस्त मुख्यजी भंडारी साहेबांच्या वरून. एक सिंगल साठी पण तो चौकार मिळेल पण फलंदाजाच्या नावावर तो चौकार लिहिला जाईल.
पंचवीस चान्सेस